जय शंकर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत शंकर महाराजांबद्दल थोडीशी माहिती. तसं पाहता शंकर महाराजांचा जन्म हा 1800 सालचा सांगितला जातो. अंतापूर म्हणजे नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात हे गाव आहे. त्या गावात चिमणाजी आणि पार्वताबाई हे दोघे दाम्पत्य सुखात नांदत होते. परंतु संसारामध्ये मुलबाळ नाही तोपर्यंत संसार सुखी होत नाही. म्हणून चिमणाजी आणि पार्वताबाई देवादिदेव महादेवांची अफाट भक्ती करत होते. एके दिवशी चिमणाजीला दृष्टांत झाला आणि स्वप्नात साधू आले आणि सांगितलं, चिमणाजी, तू उद्या जा आणि तुझ्या जवळचा असणारा जो डोंगर आहे त्या डोंगरामध्ये असणारा जो एक छोटा डोंगर असेल त्याच्यामध्ये वाघाचा कळप दिसेल आणि त्या वाघाच्या कळपामध्ये सुंदर तेजस्वी बाळ तुला मिळेल. उद्याची सकाळ झाली आणि दोघेजण डोंगरात गेले आणि पाहतात तर काय, वाघाचा कळप डरकाळ्यांचा आवाज येत होता आणि त्या कळपात सुंदर बाळ होते. त्याच्या डोक्यावर नागराजाने सावली धरलेली होती. साक्षात शिवशंभूंचा अवतार. तो दिवस होता सोमवार, कार्तिक शुद्ध अष्टमीचा. चिमणाजी आणि पार्वताबाईंनी ते बाळ घेतलं. पुढे हळूहळू बाळ मोठे झाले. पुढे 10-12 वर्ष ते अंतापुरामध्येच होते. आपल्या लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लूसुद्धा त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आला. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाला, कशाला मारतोस रे याला? काय बिघडवले याने तुझे? काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्श शिक्षा. महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वयाविषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर काही प्रसंगी गबरू जवानाप्रमाणे वागत. एक दिवस धीर धरून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारलाच, महाराज, आपले वय काय असेल हो? महाराज उत्तरले, अंदाजे 150 वर्ष. मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे. ही घटना साधारण 1935ची आहे. म्हणजे महाराजांनी जेव्हा महासमाधी 1947ला घेतली त्यावेळेस ते 162 वर्षांचे होते. पुण्याच्या डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना भोवळ आली. रिझल्टमध्ये महाराजांचे वय 152 वर्ष होते. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता 13. कारण विचारले असता ते म्हणत, सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा. महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुरवा स्वामी, बागोतमध्ये गौरी शंकर, मध्य प्रदेशात लहरी बाबा. एवढेच काय, पण परदेशात पण ते प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये महाराजांचे असंख्य भक्त आहेत. संजीवनी मेडिकल कंपनीचे मालक परांजपे ह्यांच्याकडे शंकर महाराजांचे एक छायाचित्र आहे, जे काही जपानी चित्रकाराने काढले आहे. प्रापंचिकांना त्यांचा परखड उपदेश असे, प्रपंचातील अडीअडचणी तुम्हीच सोडवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी कोणाकडे जाणे योग्य नाही. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेश. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केलं. भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखवला.